मी आपला आभारी आहे की आपण मला या ठिकाणी बोलवलं. आज जर मला विचारलं की लोकांना काय हवं असेल, तर मला खात्री आहे की सगळ्यांचं पहिलं उत्तर असेल विकास. आणि विकास आणि जनतेचे प्रश्न सोडविणे हाच माझा धर्म आहे आणि तोच माझा ध्यास आहे. मला सांगितलं पाहिजे कारण 2च मिनिटं आपण मला दिलेले आहेत की मी सगळ्यात अगोदर तर रोजगार वाढीसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. मेडिकल कॉलेजला 150 कोटी रुपये मिळवून दिलेले आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 1000 बेडचं त्या ठिकाणी हॉस्टेल तयार केलेलं आहे. जर शिक्षणाच्या क्षेत्रात बोलायचं झालं तर विद्यापीठात अनुदान मिळवून दिलेलं आहे. नॅशनल लॉ स्कूल माझ्या पाठपुराव्यामुळे औरंगाबादला येतंय. ट्रिपल आयटी औरंगाबादला या ठिकाणी येतंय. सिडकोमध्ये अद्ययावत सभागृह तयार झालेलं आहे आणि गारखेड्यामध्ये 2 क्रीडा संकुल जे इंडोअर आणि आउटडोअर आहेत ते तयार या ठिकाणी झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेला आहे. हज यात्रेकरूंसाठी आता जिद्दासाठी थेट विमानसेवा झाली आहे. औरंगाबादहून मुंबईला दररोज जनशताब्दीने दररोज आपल्याला जाता येतं आणि याचबरोबर तिरुपतीला सुद्धा रेल्वे सेवा या ठिकाणी सुरू झाली आहे. माझ्या आमदार निधीतून आणि माझे मोठे बंधू खासदार विजयबाबूजी दर्डा यांच्या निधीतून मी शहरामध्ये अनेक सामाजिक सभागृह निर्माण केलेत. या ठिकाणी आपण व्यायामशाळा तयार केल्या, हातपंप दिले, रस्ते तयार केले, त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था केली.